तर आजचा व्लॉग अशा संदर्भात होणार आहे की आमचं यूट्यूबचं चॅनल 7 दिवस आमचे ब्लॉग काय पडणार नाहीत. आपल्या 7 दिवस बॅन म्हणजे स्ट्राईक पडले ना आपल्या चॅनलवरती. तर 7 दिवस आपण कुठची आता आमचा 7 दिवस ब्लॉग कुठचा येणार नाही. गायज किती पण स्ट्राईक पडला किती पण आमचा यूट्यूब तरी बॅन झाला तरी काय आम्ही ऐकणार नाही. फटाके असेच फोडत राहणार. तो बघा कसा अंकार पण. तर चला आता मी येतो गँगवर करून येतो. तर ह्यानं असा अंग जातो आणि येतो. चला गायज चला. तर जय शिवराय मित्रांनो. तर लवली गँगमध्ये तुमचं स्वागत आहेच. तर आजचा व्लॉग अशा संदर्भात होणार आहे की आमचं यूट्यूबचं चॅनल 7 दिवस आमचे ब्लॉग काय पडणार नाहीत. तर काय आता काय झालं काय माहीत नाही. काय त्याचा विषय झाला ते सगळं आता काय दादवाला माहिती आहे. बाकी सगळे पण इकडं आले ते बघा अंकार दादा लय टेन्शनला पडलाय. सॅडच झाले आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर. बाकी सगळे बघा फटाके बिटाके सोडतायत. दादवालाच माहिती आहे काय म्हणणं आहे ते. तर चला आता ते जाणून घेऊया. तर चला. तर काय आता यूट्यूबचं काय झालं 7 दिवसाचं त्याला दादवाला माहिती आहे. आता दादवाला तर आपल्या पब्लिकला सांग काय ते झालेली. तुला पण नाही माहिती अंकर काय झालंय. सांगितलं 7 दिवसाचं बॅन. आपल्या 7 दिवस बॅन म्हणजे स्ट्राईक पडले ना आपल्या चॅनलवरती. तर 7 दिवस आपण कुठची आता आमचा 7 दिवस ब्लॉग कुठचा येणार नाही. आता आम्ही ह्या 7 दिवसात व्लॉग जेवढे जमतील असे करू. एकच दुसरं काय जमेल तेवढे करू आपण व्लॉग. आता आपण एक व्लॉगच होईल तसंच टाकू. तर ते व्लॉग बनवून नंतर 7 दिवसानंतर आम्हाला अपलोड करायला येतील. तर आता परवा आपण ब्लॉग बनवला तो पण 7 दिवसांना अपलोड करू. तर काय आता 7 दिवस तरी आम्ही गायब झालो आहे यूट्यूबवरून सध्या तरी. तर बघू कसं काय. तर झालं आहे नेमकं असं की आपलं दिवाळीची ही टाकली होती पहिली सकाळ गँगवॉरचा ब्लॉग आपला. तर गँगवॉरचा ब्लॉग होता तेव्हा ते एक आम्ही नोटीस टाकली होती तिथं डिस्क्लायमरची म्हणून कसली तरी होती अशी ती नोटीस. म्हणजे तुम्ही हे घरी ट्राय करू नका वगैरे. तर असं होतं तर त्या नोटीसला फक्त आमचा स्ट्राईक पडला त्याच्यावर. तर वॉर्निंग आली त्याच्यावर. म्हणजे पहिली वॉर्निंग येते नंतर 3 स्ट्राईक पडतात. त्यातली एक स्ट्राईक पडली आता काल पडली ना की परवा पडली रे ती परवा पडली. तर ते गँगवॉरच्या वॉरला आपण ते डिस्कस तेव्हा वॉर्निंग आली. त्यानंतर आता काल आपल्याला हे आली स्ट्राईक पडली. कशावर तू पकडलं होतंस ना तोंडात अंकारनी पकडलं होतं ते केकवरती लावतात ना स्पार्कल ते पकडलं होतंच त्याला आलं. तर त्याला आलं त्याच्यात पण त्या लहानपणी सर्वांनी हे बघ चिल्ली पिल्ली मस्ती कर सगळ्यांनी फटाके फोडला आणि पायाखाली आपटी बार वगैरे. तर त्याला पण पकडली गेली. मोठेवाले ते पण एवढे आपटी बार पायाखाली फोडले. तर एवढा मोठा धूळ झाला त्यात सर्व स्कॅम झाला. तर तिथं ती स्ट्राईक पडली. तर ते इथं 7 दिवस आम्हाला हे झालं ब्लॉक झाले आमचे. आम्ही कुठचीच व्हिडिओ टाकू शकत नाही 7 दिवस यूट्यूबवरती. फक्त आम्ही बनवू शकतो जे आधीचे व्हिडिओ ते चालू शकतात. जर 7 दिवसांना परत एकदा स्ट्राईक पडली आपल्यावर 90 दिवसाच्या आत 90 दिवस आहे काही टाईम आहे फेब्रुवारी महिन्यापर्यंत जर आम्हाला अजून एक स्ट्राईक पडली तर ती दुसरी स्ट्राईक काउंट होणार. मग तेव्हा 2 आठवड्यांचा बॅन म्हणजे तुम्ही व्हिडिओ टाकू शकत नाही कुठची 2 आठवडे टाकू शकत नाही कुठची व्हिडिओ त्या टायमात. मग जर 2 आठवड्यानंतर परत 90 दिवसात अजून एक स्ट्राईक पडली तिसरी तर चॅनल आमचं यूट्यूब डायरेक्ट बंद. मग काय करायचं गायब. आम्ही डायरेक्ट गायब यूट्यूबमधून दुसरा चॅनल खोलू. शोधून पण दिसणार नाही आम्हाला. म्हणजे तुम्ही शोधून पण भेटू नाही शकत. तरी आम्ही दुसरा चॅनल खोलूच त्याला पण काय घाबरायचं नाही कशात. आता मस्ती करायची आपली मस्ती तुम्हाला हसवायची चालूच राहील. ती काय बंद होणार नाही. काय रे पब्लिक होणार ना ती काय बंद होणार नाही मस्ती. तर चालूच राहील. आता बघू 7 दिवसांनी आम्ही आता परवा एडिट केलेला ब्लॉग तो तयार आहे. तो परत मी अजून कट केला आहे खूप सारा. तर तो खूप सारा कट करून ते मेन पार्ट आहेत ते काढले रिस्कीवाले. ते नंतर मग आता ते ती टाकू 7 दिवसांनी डायरेक्ट आपलं खोललं ना चॅनल खोलल्या डायरेक्ट टाकू सोमवारी आमची व्हिडिओ पडेल बहुतेक ती एक. नंतर मग दुसरी आहे ती बघू कधी पडते. आता ही एक पडेल त्यानंतर 2 दिवसांनी एक दिवस आड करून ही परत टाकू आम्ही व्हिडिओ. आता बघू एडिट करू. आणि मध्ये एक आपल्या साईजच्या बड्डेला एक होणार आहे ना ब्लॉग. रविवारी एक आमचा ब्लॉग होईल तो पण येईलच. तुम्ही घाबरू नका. ब्लॉग येतच राहतील. स्ट्राईक पडलाय किती काय झालं तरी. चॅनल बंद झालं तरी चालेल. दुसरं चॅनल खोलू काय रे परत नवीन कायचं पण ब्लॉग हा पडणारच. तरी पण आता मस्ती आमची चालूच राहणार. पोरांनी हे बघा एवढं सगळं झालंय तरी यांनी फटाके आणायचे काय सोडले नाही. फटाके आणायचे नाही. गँगवॉरांना करून राहायचंच आहे काय रे अंकार. हे सुधारण्यातले नाहीत ना कधी एवढं सगळं झालं सुधारण्यातलं नाही. आता परत गँगवॉरची तयारी चालू आहे तरी तशी तरी. आता ह्या 3 जणांना जरा लांब ठेवायला पाहिजे. घाबरू नका. एडिटचं सर्व माझ्याकडे आहे तर मी एडिट करेन. यांना कापून टाकेन कट डायरेक्ट 777 अग्नी कसा डायरेक्ट आकाशात आकाशात डायरेक्ट. तर येऊ आम्ही खास करून परत
एकदम. आपल्या पब्लिकचा सपोर्ट तुमचा राहू दे आमच्याकडे सारखं कायम. तुमचा सपोर्ट सोडू नका आमच्याकडून काय आणि आमचा वेट करा, आम्ही लवकरच परत येऊ तुमच्या परत येऊ, सेवेसाठी, तुमच्या तुम्हाला हसवण्यासाठी. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. पण करा. आणि आमचा आता हा व्हिडिओ आम्ही शूट करतोय आता परवा ही स्ट्राईक पडली आमच्यावर, तर हा व्हिडिओ आता 7 दिवसांनी येईल. कारण की आता टाकू शकत नाही आम्ही, काय ॲक्सेस आमच्याकडे नाहीच आहे, डायरेक्ट ब्लॉग झाले सर्व. तर 7 दिवसांना व्हिडिओ येईल तर नक्की बघा, आम्हाला सपोर्ट करा. त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. गायज किती पण स्ट्राईक पडला, किती पण आमचा युट्यूब तरी बॅन झाला तरी काय आम्ही ऐकणार नाही. फटाके असेच फोडत राहणार. तो बघा कसा ओंकारचा पण फोडतोय, तो आता सुधारलाय. एकदम प्रामाणिकपणे लावतोस ते फटाका आता खाली ठेवून. तेच तर डेंजर फटाके लावायचे, स्ट्राईक पडेल. विषय हे साधेपणाने लावायचे फटाके, साधेपणाने लावायचे तर 1 किलोमीटर लांब पडायचं. रहा नहीं जाता. युट्यूब बॅन पडला तरी चालेल, तरी आपण असा दिवाळी एकदा त्यांना येते. काही फरक पडत नाही, हे त्यांच्या मर्जीनेच चालतंय. आपणच चालायचं. आता गँग चला चालू करणार आहे ते काय गॅंगवर चालू होणार आहे गाईज, बघत राहा 100%. ठीक आहे, आम्ही दाखवणार नाही कोणाला. दाखवणार नाही, आम्हीच करणार. चला चीटिंग 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 करता है तू. साधेपणा आमचा चालूच आहे. तर चला आता मी येतो, गँगवर करून येतो. तर ह्यानं असा अंग जातो आणि येतो. चला गाईज चला. आपलं स्ट्राईक पडली की काय आपण काय आता काय पाडून द्यायचे प्रयत्न नाहीच करायचे आपण. आता आपण जोशात करायचं आणि तू असं हसवायचं काम चालूच ठेव ओंकार. हा कोण मी भारी वाटलं. गाईज आताच फटाके वगैरे फोडून झाले, गँगवर पण संपलेले आहे. आम्हाला किती काय आलं तरी बॅन झालं आमचं युट्यूब चॅनल, तरी काय आम्ही याशीच मजा मस्ती करणार. अजून तरी फटाके आहेत थोडे थोडे बाहेर. फटाके आहेत म्हणजे काय बघा, आम्हाला जास्त करून हसवण्याचं हे म्हणजे आमचा ओंकार आहे बघ. हसवतो ना मग, डेंजर हसवतो आमच्या vlog मध्ये. ऐकवलं मला कोणतरी असं. भारी असतो ना आपल्याला, डेंजर एकदम पद्धतशीर असतो. म्हणजे आपलं आता आपल्या 7 दिवस काही व्हिडिओ पडणार नाहीत. आता सोमवारपासून आपले व्हिडिओ पडतील 7 दिवस तरी. प्रेम असंच असू दे प्रेम असंच असू दे आमच्या आमच्या YouTubeवर. YouTubeवरती, लवली गँग ब्लॉग्सवरती. तर असंच सपोर्ट करा आम्हाला, आमचे व्हिडिओ पडतील आणि आमच्या व्हिडिओवर पूर्ण बघा जमलं तर. तर आजचा व्लॉग आपण इथंच एंड करूया. जर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. So, थँक्स फॉर वॉचिंग.